Hello friends, welcome to our class. In previous class we have learned indexes and laws of the indexes. Today we are going to learn the cube root. What is meant by the cube root? Let's see the cube root. First we have seen that indexes आपण पाहिले तर क्यूब रूट मध्ये 1/2, 1/3 and 1/5 dash nth number of n. Okay, to show the square of this number, ह्याला जर आपल्याला स्क्वेअर करायचा असेल तर देन आपल्याला हे द इंडेक्स रिटन ॲज 2 अँड टू शो द स्क्वेअर रूट ऑफ नंबर द इंडेक्स इज रिटन ॲज 1/2. म्हणजे जर इंडेक्स नंबर जर शो करायचा असेल या संख्येचा आपल्याला तर आपल्याला काय करावं लागेल तर ह्याचा फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 25 एक्झाम्पल घेऊया 25 हा एक एक्झाम्पल. ओके, आता ह्याचा स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. कसं लिहितात ह्याचं वर्गमूळ? 25 नंबरचा स्क्वेअर रूट आपल्याला रिटर्न करायचा तर कसं लिहिणार आहेत आपण? अंडर रूट 25 हे झाला स्क्वेअर रूट. ओके, हे आपल्याला माहितीच आहे. पण युजिंग द रॅडियल मग एक साईन वापरतो आपण स्क्वेअर रूट लिहिण्यासाठी. स्क्वेअर रूट लिहिण्यासाठी एक साईन आहे. ते साईन कोणतं आहे? हे या पदाचं ह्याला म्हणायचं रॅडिकल साईन. ह्याला काय म्हणायचं आहे? रॅडिकल साईन. ओके, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपल्याला स्क्वेअर रूट लिहायचा असेल तेव्हाच हे रॅडिकल साईनचा आपण यूज करतो. आता युजिंग इंडेक्स इट इज एक्सप्रेस्ड ॲज, आता जर आपल्याला इंडेक्स वापरायचा असेल, इंडेक्स म्हणजे त्या संख्येचा घातांक, त्या संख्येचा जी काही घातांक असेल ते घातांक जर आपल्याला लिहायचा असेल तर इट इज एक्सप्रेस्ड ॲज. तो एक्सप्रेस कसा केला पाहिजे? 25 पॉवर ऑफ 1/2. बघा काय म्हणलं मी? 25 याचा पॉवर ऑफ 25 पॉवर ऑफ 1/2 म्हणजे 25चा घातांक किती आहे? 1/2. इन जनरल स्क्वेअर कॅन बी रिटर्न. आता जनरल स्क्वेअरमध्ये आपण डायरेक्टली स्क्वेअर म्हणलं तर ह्याचा एचा वर्ग बीचा वर्ग डायरेक्ट स्क्वेअर करतो. पण आता स्क्वेअर रूट ऑफ रिटर्न इज, आता हे स्क्वेअर रूट लिहायचा असेल एचा, आता समजा फॉर एक्झाम्पल एचा घातांक आहे 2. ओके, एचा घातांक आहे 2. आता ह्याला आपल्याला घातांक म्हणजे क्यूब रूटमध्ये लिहायचा असेल तर आपल्याला रूटमध्ये लिहायचं असेल तर आपण काय वापरतो? स्क्वेअर रूटला अंडर. ओके, रॅडिकल हे साईन वापरतो, बरोबर. पण आता जर मला ह्या घातांक लिहायचा असेल तर मी त्याला रिटर्न कसं लिहिणार आहे? स्क्वेअर रूट अंडर हे हे झालं स्क्वेअर रूट. आता मला ह्याचं काय राहायचं? क्यूब रूट म्हणजे काय जे असेल घातांक ते हे मी काय लिहिणार आहे? 2. इथे जे घातांक आहे ते इथं मांडणार आहे. ही झाली फर्स्ट मेथड. ह्यालाच मी असं काय लिहू शकतो? आणखीन ह्याला काय लिहितो? अंडर ए और आणखीन ह्याला लिहू शकतो a/2. सिमिलरली हे जसं स्क्वेअर रूटचं लिहिलं आहे आपण, स्क्वेअर रूटचं लिहिलं ना आपण म्हणलं होतं रॅडिकल साईन वापरतो स्क्वेअर रूटचं, याचा स्क्वेअर हे असं या पद्धतीनं असं. सिमिलरली तसंच आपण क्यूब रूटचं म्हणजे a3 याचा घातांक 3 ह्याचं क्यूब रूटचं लिहिणार काय आहे? तसंच 3 बेस a अंडर रूट a. ओके, आणखीन काय लिहिणार आहेत? जसं इथं घेतलं तर 1/3, तिथं सुद्धा काय घेतलं? a 1/3 काय घेणार? 1 इथं सॉरी इथं 1 असं पाहिजे लिहायचं होतं a 1/2 कारण इथं 2 आहे ना, 1/2. मग आता इथं किती आहेत? 3 आहेत, तर 1/3 म्हणजे a पॉवर ऑफ 1/3, a पॉवर ऑफ 1/3. ओके, मग आता लक्षात घ्या, आता फार महत्त्वाचं हां, आपल्याला क्यूब काय करायचं आहे? क्यूब रूट, हाऊ टू राईट द क्यूब रूट, आणि त्याचे जे रूट असतात ते रूट कसे फाइंड आउट करायचे. परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारले असतात तर परीक्षेत क्यूब रूट कसे आहेत ही बेसिक कन्सेप्ट आहे. रॅडिकल साईन लक्षात आलं, कशा पद्धतीने लिहायचं हे लक्षात आलं, इंडेक्स म्हणजे जे पॉवर क्यूब रूटमध्ये कसं लिहायचं. तर आता बघा एक्झाम्पल घेऊया आपण एक ह्याचं घेऊया 5/3चं घेऊया. ओके, 5/3 5 × 5 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन केलं द प्रोडक्ट ऑफ है ना. आता ह्याचा प्रोडक्ट 5 × 5 × 5 ह्याचा प्रोडक्ट आपण 5चा पॉवर 3, 5चा पॉवर किती आहे? 3. ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 5 × 5 25, 25 × 5 = 125 हे आपलं उत्तर येईल.
आता क्यूब रूट ऑफ 64 रिटर्न ॲज, आता जसं आपण क्यूब म्हणजे 4चं केलं असतं 4 × 3, तर बघा 4 × 4 × 4 × 4, ओके. तो 4 चौक 16, 16 चौक 64, ओके. हे दोन संख्या घेतल्यात आपण. तर आता पहा क्यूब रूट ऑफ 64, क्यूब रूट ऑफ 64, क्यूब रूट ऑफ 64, क्यूब रूट घेतलोय की 64 रिटर्न ॲज, 64 रिटर्न ॲज कसं लिहिणार आहेत आपण क्यूब रूटमध्ये 64? सांगा किती घातांक, 1 2 3, 3 वेळेस लिहिलं. अंडर रूट काय लिहिणार आहेत आपण? 64 क्यूब रूट आहे 3, या पद्धतीत लिहिणार आहोत. म्हणजे जेवढी घातांकची संख्या असेल, जेवढा पॉवर असेल, ते पॉवर कुठं रिटर्न आहेत? इथे लिहिणार आहेत आपण. आणि जी संख्या आहे, जे मल्टिप्लिकेशन आलं, ते कशा अंडर रूट लिहिणार आहेत. ह्याला म्हणायचं क्यूब रूट. ह्याला काय म्हणायचं? क्यूब रूट. ही एक पद्धत अशी आहे, किंवा तुम्ही असंही लिहू शकता, ह्याला ऑर एक मेथड आहे. ऑर 64 जे मल्टिप्लिकेशन आलं कशाचं? 4चं. 4 × 4 × किती गुणाकार आला? 64. 5चं किती आलं? आता बघूया 5चं. 5 × 5 किती? 125. म्हणजे 125 अंडर रूट किती वेळेस आहे? 3. इथं सुद्धा तसंच 64ला लिहिलं तर ही एक पद्धत आहे, ही एक पद्धत, म्हणजे ही समान पद्धत आहे. दुसरी पद्धत काय आहे? 64 1/3, जी इथं आपण पाहिलं तो 1/2, 1/3. इथं 64 1/3, म्हणजे ह्याला आपण म्हणतो 64th पॉवर ऑफ 1/3, ओके. दुसरं आहे 125, ह्याचं काय आहे? 1/3. आलं लक्षात? हे जसं आहे. म्हणजे आता जनरलमध्ये जर जनरल असं कोणती nth नंबर ऑफ, बघा nth रूट ऑफ ए, nth रूट ऑफ ए, nth रूट म्हणजे हे रूट, हा रूट, ह्याला म्हणायचं रूट. 3 रूट 3 रूट येईल. आता nth किती आहे, किती घातांक हे आपल्याला माहिती नाही. nth रूट ऑफ ए एक्सप्रेस्ड ॲज, कसं एक्सप्रेस करणार? a/n आहे किती माहिती नाही, जेवढा येईल तेवढा. एक समजा nth रूट ऑफ ए इज एक्सप्रेस्ड ॲज 1/n, ओके. आता एक्झाम्पल घ्या, म्हणजे एक्झाम्पलनं तुम्हाला कम्प्लिटली क्लिअर होईल. एक्झाम्पल असं घ्या, एक संख्या घेतली 128/7. आता बघा 128 हा झाला बेस, आणि 1/7 हा झाला इंडेक्स, ओके. पण ह्याला आपण काय करतोय? क्यूब रूटमध्ये लिहिलंय. तर ह्याचं आपल्या परीक्षेत काय विचारणार आहेत की हा 7th रूट आहे, म्हणजे किती घात? 128चा 7वा घात, बरोबर आहे 128चा. मग असं आपण म्हणतो 7th रूट ऑफ 128. एक झालं फॉर एक्झाम्पल 7th रूट ऑफ 128. मी दुसरं एक्झाम्पल घेतलं 81/9, असं काहीतरी घेतलं. मल्टिप्लिकेशन करत बसू नका. तर काय होईल इथं? 9th रूट ऑफ 80 एक्झाम्पल म्हणून घेतलं एक, ठीक आहे. आणखी घेतलं की जर समजा 10/5 इज इक्वल टू x, 10/5. आता बघा मग इथं काय येईल? 5th रूट ऑफ 5, 5th रूट ऑफ 5. आलं लक्षात? 5th रूट ऑफ 5 नाही, इथं काय आहे? 10 आहे. जी बेस आहे ते लिहायचं. इकडं बेस, इकडं त्याचा रूट. बघा परत सांगतो, इकडं बेस हा त्याचा रूट, हा रूट, ठीक आहे. आता परत आणखीन बघा, जर हा काय आहे? 5th रूट ऑफ 10 आहे. देन आता x ह्याचाच उलट मांडणी केली, x5 इज इक्वल टू काय आहे? 10. उत्तर काय आहे? 10, कारण हा त्याचा रूट आहे ना. म्हणजे परत बघा, आणखी मी म्हणतो x काय आहे? समजा दिला असेल 10/1/5 x, हां